चाललेलो आहे पुण्याला. पुण्याला एक डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे नंबर लावला आहे, डॉक्टर राजीव शारंगपाणी. आपल्या जो हा मणक्याचा त्रास आहे C5, C6 आणि L4, L5 खाली, तर त्या त्रासासाठी अजून तो त्रास थोडा शिल्लक आहे. यासाठी त्याच्या उपचारासाठी आता आपण चाललो आहे शिरवळमध्ये पोचेल. वाजलेले 10:30, अजून 1 तास लागेल. आपला 12 वाजताची अपॉइंटमेंट आहे. बऱ्याच लोकांनी मला सांगितलं की डॉक्टर शारंगपाणी यांचं अपॉइंटमेंट घ्या आपण, ते व्यायाम शिकवतात. एक जण फ्रायडेला गेले होते पुण्याला त्यांच्या आईवडिलांना घेऊन आमच्या गावातले. तर त्यांनी सांगितलं की मी नंबर लावू का साहेब तुमचा? तर मी म्हटलं ओके, लावा नंबर. काय गाडी चालवते? इथे आपल्या गाडीला मारुती अल्टोवाल्याने कट मारला. आम्ही म्हटलं लावा नंबर. माझ्यासोबत आहे दत्ता. दत्ताला कालच सांगितलं मी की आपल्याला जायचं आहे. ॲज युजल दत्ता कधी नाही म्हणत नाही आपल्याला. तर आता चाललेलो आहे, नाश्ता केला. दत्ताचा उपवास आहे. 2 जणच आहोत सध्या. बघूया डॉक्टर काय बोलत आहेत. मी हा व्हिडिओ लगेच पोस्ट नाही करणार. ज्यावेळी मी व्यायाम करेल, काही दिवसांनी मला बरं वाटायला लागेल, बरं वाटलं तरच हा व्हिडिओ मी टाकेल. तर लेट्स सी काय बोलत आहेत डॉक्टर. आज सोमवार आहे आणि गर्दी कमी आहे रोडला तशी. रिलॅक्स आम्ही 80-90च्या स्पीडनं चाललो आहे. इथं सर्व गर्दी जमलेली आहे. जयाभाऊ जयकुमार गोरे जे मंत्री झालेले आहेत सातारचे नवनिर्वाचित, त्यांच्या स्वागतासाठी ही गर्दी जमलेली आहे. आता आम्ही नीरा नदी क्रॉस करतो. 10:40 झाले. काल शिवेंद्रसिंह राजे भोसले त्यांचं स्वागत झालं आणि आज जयकुमार जयाभाऊ येत आहेत. दोन्ही पायामध्ये जाणवतो थोडासा. त्रास हा वरचा जास्त आहे, चक्करचा जास्त आहे की खालचा जास्त आहे? वरचा जास्त आहे. किती दिवस झालेला? मला सर फेब्रुवारीपासून. जास्त काही लागलं पडलं? काही नाही, मुंबईमध्ये. हां, अचानक. काम काय रोजचं? माझं ऑफिस जॉब आहे, कम्प्युटर आहे. दिवसभर? हो, दिवसभर. कम्प्युटरमुळे झालेला आहे हा सगळा मणक्याचा प्रॉब्लेम आहे. दिवसभर वेडं वाकडं बसून काम करणे प्लस मोबाईलचा वापर. फोन झोपून बघायचा नाही, दिवसा बघताना तो समोर पाहिजे. फोनमुळे माना, कमरा आणि कम्प्युटर या 2 गोष्टींनी बिघडल्या. बाकी काही नाही. हा काही आजार नाही, असं काही नाव देऊ नका याला. L4, L5, C5 जे काय म्हणायचं ते. सो आम्ही आता ट्रीटमेंट घेऊन थोडी चाललेलो आहे. अशा पद्धतीने ट्रीटमेंट खतम करून आम्ही आता निघालेलो आहे उशी घेऊन. चाइल्ड एरिया सेपरेट, हां, सगळे एरिया सेपरेट. पाण्याची व्यवस्था आहे. 11 वाजता आता तुम्ही घेतली ती. एका फ्लोअरला 4 फ्लॅट, पण 4 फ्लॅटला त्यांनी 2 लिफ्ट दिले. तर आता वाजलेले आहेत 2:45. आता जेवण केलं हॉटेल तिरंगाला. तर आम्हाला 1-2-2.5 तास लागतील सातारला पोचायला. दत्ताचे मित्र अजिंक्य आणि दत्ता, मी 3 जण जेवलो. जेवण छान होतं, म्हणजे कमी स्पायसी आम्ही बनवायला सांगितलं. आणि सगळे आयटम्स होते. म्हणजे आयटम्स इन द सेन्स रोटी होती, भाकरी होती, चपाती होती.
त्यामुळं आता जेवण झालेलं आहे आणि आता चाललेलो आहे. ती उशी घेतली इधर आहे उशी. हां, ती उशी आपण बसायला घेतलेली आहे. ती उशी मी पाहिली ऑनलाईन. ती स्लँटिंग उशी आहे, म्हणजे अशी तिरकी. तर ऑनलाईन जर पहिली तर 600 ते 1200 रुपये या दरम्यान त्याची प्राईस आहे. आणि या इथे 350 रुपयामध्ये ती आपल्याला उशी भेटते डॉक्टरजवळ, डॉक्टरच्या OPDमध्ये. डॉक्टर आता इथे कोण आहेत ॲक्च्युली, एक डॉक्टर राजीव शारंगपाणी आणि एक डॉक्टर आहेत, 2 डॉक्टर आहेत. आपण दुसरे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे गेलो होतो, म्हणजे त्यांनी आपल्याला ट्रीट केलं. आणि त्यानंतर 2 लेडी डॉक्टर आहेत ज्यांनी आपल्याला त्याच एक्झरसाईज समजावून सांगितल्या. कसं उभं राहायचं, कसं बसायचं, कसं वाकायचं, या गोष्टी त्यांनी सांगितल्या. ज्यांचं ऑफिस जॉब आहे त्यामध्ये कम्प्युटर कोणत्या आय लेवलला कसा ठेवायचा, याही गोष्टी त्यांनी एक्सप्लेन केल्या. म्हणजे 3-4 लोक आम्ही होतो ज्यांना सेम प्रकारचं त्रास होता, तर त्यांनी त्यामध्ये एक्सप्लेन केलं. मी यापूर्वी डॉक्टर पाटील म्हणून जे आहेत त्यांची फिजिओथेरपीची ट्रीटमेंट घेतलेली. त्यांनी ज्या एक्झरसाईज मला शिकवलेल्या त्या आणि या पूर्णपणे वेगळ्या आहेत. म्हणजे तुम्ही ज्या यूट्यूबला ज्या एक्झरसाईज बघताय या नेक पेनसाठी, तर त्या एक्झरसाईज आणि या पूर्णपणे वेगळ्या आहेत. यूट्यूबला अजिबात या एक्झरसाईज मला बघायला मिळणार नाहीत, अशा त्या आहेत. एक्झरसाईज सिंपल आहेत एकदम. त्यांनी क्लेम केल्यानुसार 7 दिवसामध्ये आपल्याला या सर्व याच्यामध्ये फरक पडेल. तर लेट्स सी. सगळ्यांना ज्या एक्झरसाईज ते शिकवत आहेत त्या सर्वच्या सर्व सेम आहे. म्हणजे आता आम्ही वाजलेले आहेत 3:15 आणि कात्रजला पोचलेलो आहे. म्हणजे कात्रजचा घाट क्रॉस करून पुढे आलेलो आहे. अजून आता आम्हाला 2 तास लागतील जायला, सातारला पोचायला. आता ते डॉक्टरची जी अपॉइंटमेंट आहे त्याविषयी जर तुम्हाला 2 प्रकार आहेत त्याच्यामध्ये. एक रेड टोकन आणि एक रेग्युलर टोकन. रेग्युलर टोकन हे फोनवर पण अपॉइंटमेंट घेतात ते, म्हणजे फोन करायचा, त्याला 2 महिने लागतात नंबर यायला. आणि रेड टोकन आहे त्याला इमर्जन्सी टोकन म्हणतात. ते आदल्या दिवशी तुम्ही 10च्या अगोदर येऊन नंबर लावायचा. पहिल्या 15मध्ये जर तुम्ही असाल तरच नंबर ॲक्सेप्ट केला जातो. नेक्स्ट डे तुम्हाला टायमिंग दिलं जातं, त्या टायमिंगला यायचं. सातारमध्ये पोचत आहे. वाजलेले किती 4:44 झाले. 5 मिनिटात साताऱ्यामध्ये पोचतो. वाडे पुन्हा एकदा जयाभाऊंची रॅली आम्हाला भेटलेली आहे. ती आता बॉम्बे रेस्टॉरंट चौकामध्ये आहे. जयाभाऊ, ओनली जयाभाऊ. चहा आणि बऱ्याच दिवसांनी लेमन टी पीस आहेत. सातारमध्ये पोचतो आता. तर 5:13